गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. कोल्हापूरपासून साधारणतः 20 किलोमीटर गावात एक छोटेसे हॉटेल असते. हॉटेलचे नाव असतं भवानी. हॉटेल शाकाहारी असते. अप्रतिम शाकाहारी पदार्थ तिथे मिळत असतात. नेहमीप्रमाणे त्या दिवशी सकाळी 5:45 हॉटेलचा मॅनेजर व तिथे काम करणारी मुले स्वयंपाकी त्या हॉटेलमध्ये येतात. मॅनेजर हॉटेलचं कुलूप उघडतो. स्वयंपाकी किचनमध्ये जातात. कामे करणारी 4-5 पोरं टेबल खुर्च्या पुसून नीट लावतात. पाण्याचे फ्रेश ग्लासेस व भरलेले जग टेबलावर ठेवतात. सगळेजण नेहमीची आपापली कामे चालू करतात. हॉटेल मॅनेजर देवाऱ्यासमोर दिवा लावतो व उदबत्ती पेटवतो. ती उदबत्ती पूर्ण हॉटेल व हॉटेलच्या पूर्ण परिसरात देवाचे नाव घेऊन फिरवण्याचे त्याचे रुटीन असते. हॉटेलचा मालक नेहमी जवळजवळ 1 तासानंतर हॉटेलमध्ये येतो. पण सध्या 2 दिवसाकरता तो आपल्या कुटुंबाबरोबर बाहेरगावी गेला असतो. मॅनेजर नेहमीप्रमाणे हॉटेलच्या मागच्या बाजूला उदबत्ती ओवाळत जातो तेव्हा जरा थबकतोच. मागच्या बाजूला असलेल्या सामानाच्या अडगळीच्या जागी एक 70 वर्षाची म्हातारी बाई अंगावरती मळलेली शाल पांघरलेली व मुठकुळं करून झोपलेली असते. हॉटेलच्या पोरांना हाक मारून विचारतो, ही कोण आहे? सगळ्यांनी तिला पहिल्यांदाच पाहिलेले असते. सगळ्यांना ती गरीब म्हातारी भिकारीण वाटते. तिला उठवून मॅनेजर विचारतो, अहो आजी, इथे काय झोपलात? कोण आहे तुम्ही? ती दचकून उठते व म्हणते, मला माहीत नाही मी कोण आहे. मॅनेजर त्या पोरांना असं सांगतो की मालक येईपर्यंत राहू दे इथे. जरा सामान मोकळं करून खोपटात घोंगडं टाका. अंगावर पांघरायला घोंगडं द्या. म्हातारीला संडास बाथरूम दाखवा आणि चहा खाणे व्यवस्थित द्या. मालक ठरवतील आजीबाईंचं काय करायचं ते. मोठं सत्कार्य मॅनेजर करून जातो बरं का. 2 दिवसांनी संध्याकाळच्या वेळेस मालक परत येतो. मॅनेजर मालकाला हॉटेलच्या सगळ्या व्यवहाराबद्दल सविस्तर माहिती सांगतो व नंतर मालकाला म्हणतो, मालक, 2 दिवसापासून आपल्या सामानाच्या खोपट्याच्या जागी एक आजीबाई आलेल्या आहेत. त्यांची स्मृती गेलेली आहे. मळलेल्या कपड्यावरून त्या भिकारीण वाटतात. खूप खूप भुकेलेल्या होत्या त्या. त्यांना आम्ही तिथेच ठेवले. जरा बघता का जरा? मालक व मॅनेजर आजीबाई जवळ जातात. तिला विचारतात, कोण आहे तुम्ही? नाव काय तुमचं? मुटकुळ करून बसलेली आजी पुटपुटते, माहीत नाही मी कोण आहे. मालक आपल्या पोरांना विचारतात, चहा नाश्ता दिला का आजीबाईंना? मॅनेजरला म्हणतात, तिला आपल्या कपाटातील जाड शाल द्या. थंडी आहे जरा. तिची शाल पातळ व खूपच मळलेली आहे. मालक स्वतः जाड शाल त्या आजीबाईच्या जवळ जाऊन देतो. जेव्हा ती आपली पातळ मळलेली शाल काढते तेव्हा मालक व सर्वजण अवाक होतात. ते पाहतात त्या आजीबाईंच्या अंगावर सोन्याचे दागिने असतात. गळ्यात जाडजाड 2 सोन्याच्या माळा असतात. पाटल्या, तोडे, बांगड्या असतात. कानातल्या कुड्या तर हिऱ्याच्याच दिसतात. बोटांमध्ये अंगठ्या असतात. मालक म्हणतो, अरे, ही कोणी भिकारीण दिसत नाही, तर चांगल्या घरातल्या आजी दिसत आहेत. परत त्या आजीला खोदून खोदून मालक विचारू लागतो की कोण आहात तुम्ही आजीबाई, कोण आहात तुम्ही? तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्या आजीबाईंची स्मृती पूर्णपणे गेलेली आहे. मालक आपल्या बायकोला फोन करून सगळं सविस्तर सांगतो. बायकोच्या म्हणण्याप्रमाणे मालक आजीबाईला
आपल्या घरी घेऊन जातो. त्याची बायको स्वच्छ साडी आजीबाईंना देते व एका प्रेमळ मुलीप्रमाणे प्रेम करून आपल्याच एका स्वच्छ बेडरूममध्ये तिला झोपायला सांगते. मालक व त्याची बायको ठरवतात पोलिसात न कळवता उद्या सकाळी जवळच असलेल्या आचार्य गुरुजींच्या मंत्रोपचार नावाच्या आश्रमात आजीबाईंना घेऊन जाऊया. कोल्हापूर जवळचा आचार्य गुरुजींचा मंत्रोपचार हा आश्रम याची ख्याती महाराष्ट्रात तर काय पण पूर्ण भारतभर पसरलेली होती. आचार्य गुरुजी व त्याचे शिष्यगण मंत्रोपचाराने लोकांना शारीरिक व मानसिकरित्या बरे करत असतात. एवढेच काय, तुमच्या इच्छा मंत्रोपचाराने आश्रमात राहून पूर्ण होत असतात. हा आश्रम म्हणजे पूर्ण बंद असलेली एक बागच होती. मध्ये होम हवन व सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते होम हवन मध्ये चालू असे. आचार्य गुरुजी व त्यांचे शिष्य दिवसभर होमाजवळ बसून मंत्र म्हणत असे. सेवक सेविका आलेल्या लोकांची काळजी घेत असे. डाव्या बाजूला लेडीजच्या 20 खोल्या होत्या तर उजव्या बाजूला पुरुषांच्या 20 खोल्या होत्या. होमाच्या आजूबाजूच्या परिसरात सुंदर फुलांची झाडं होती की ती एक बागच दिसत होती. तिथे बसायला बेंचेस, झोपाळे होते. आलेले स्त्रिया व पुरुष प्रथम आचार्य गुरुजींना भेटत असे. आपल्या इच्छा त्यांना सांगत असे किंवा आपले शारीरिक किंवा मानसिक प्रॉब्लेम आचार्य गुरुजींना सांगत असे. बस त्या वातावरणात राहायचे, मंत्र ऐकायचे, मंत्र म्हणायचे. अशी ख्याती आहे की 10 दिवसाच्या आत इच्छा पूर्ण होत असत किंवा तब्येती बऱ्या होत असत. मी सरला जोशी आजच सकाळी आचार्य गुरुजींच्या आश्रमात आले. माझ्या मुलाच्या लग्नाला 8 वर्षे झाली, परंतु अजून त्यांना बाळ होत नव्हतं. आजी होण्याची माझी इच्छा गुरुजींसमोर मी प्रगट केली. तिकडच्या एका बेंचवर बसून मंत्र ऐकत होते, म्हणत होते. इच्छाशक्ती माझी वाढवत होते. स्त्रिया व पुरुष आश्रमात खूप आशेने आपापले प्रॉब्लेम सोडवण्यास मंत्र ऐकत होते, मंत्र म्हणत होते. अचानक माझं लक्ष गेलं की एक बाई व एक पुरुष एका आजीबाईंना घेऊन आश्रमात येतात. आचार्य गुरुजींकडे आजीबाईंना सोडून ते निघून जातात. त्या आजीबाईंकडे बघून मला 2 वर्षापूर्वी स्वर्गवासी झालेली माझी चंदाताई, तिची खूप आठवण झाली. चंदाताईचा भास त्या आजीबाईंच्या चेहऱ्यावर मला झाला. सेविकाकडून मला त्यांची सविस्तर माहिती कळली. माझ्या रूमच्या बरोबर शेजारच्या रूममध्येच त्या आजीबाईंची रूम होती. मी त्यांच्या खोलीत डोकावून विचारलं, नाव काय तुमचं, कुठे राहता? स्मरणशक्ती त्यांची पूर्ण गेली होती असं मी ऐकलं होतं, पण का माहीत नाही मला असा भास झाला त्या काहीतरी पुटपुटल्या. त्यांच्याबद्दल काळजी निर्माण होत होती. जणू चंदाताईकडेच मी पाहते. दुसऱ्या दिवशी सेविका आजीबाईंना जेवण भरवत होती. मला कळलं आल्यापासून त्यांनी काहीच खाल्लं प्यालं नव्हतं. मी सेविकेच्या जवळ गेले. हातातलं ताट घेऊन मी सेविकेला विचारलं, भरवू का मी त्यांना? सेविकाने माझ्या हातात ताट दिलं. मी म्हटलं, ताई जेवा तुम्ही, पाणी प्या. हे ऐकल्यावर आजीबाईने आ केलं. सगळ्यांसाठी त्या आजीबाई होत्या, पण मला मात्र त्या चंदाताई वाटत होत्या.
आश्रमात मंत्राचा नाद सगळीकडे घुमत होता. मी कशासाठी इथे आले विसरून गेले होते. सगळं लक्ष फक्त आणि फक्त त्या ताईंकडेच होतं. सेविका माझ्याकडे पळत आली व बोलू लागली, आजीबाई केस विंचरून देत नाहीत, तुमच्याकडे बोट दाखवत आहेत. मी ताईंचे लगेच खूप प्रेमाने केस विंचरले. 3-4 दिवस त्या आश्रमात माझं रुटीन त्या ताईंची सेवा करण्यातच जात होतं. मी विसरूनच गेले की कुठल्या इच्छापूर्तीसाठी मी इथे आले. 8व्या दिवशी सकाळी मला एक हाक ऐकू आली, सरला सरला. वळून पाहिलं तर त्या ताई होत्या. मला आनंदाचा धक्काच बसला. मी ताई म्हणून त्यांना मिठीच मारली. त्या चक्क हसल्या माझ्याकडे बघून. तिथे असलेली सेविका म्हणाली, तुम्ही दोघी बहिणी बहिणी वाटता. मला माझ्या चंदाताईच्या आठवणींनी डोळ्यात पाणी आले. मी त्या ताईंचा हात पकडून विचारलं, नाव काय तुमचं, कुठे राहता, घरात कोण कोण असतं. का देवास ठुक, मला असं वाटत होतं त्यांना खूप काही मला सांगायचं आहे. 9व्या दिवशी ताई व मी बेंचवर बसून मंत्र ऐकत होतो. माझ्याबरोबर ताई मंत्र म्हणू लागल्या होत्या. त्यांच्यात झालेला हा सुंदर बदल मला जाणवू लागला. फक्त वाईट हेच वाटत होतं की उद्या मी निघणार, मुलगा वसून मला नेण्यास येणार. पण अजून ताईंनी नाव नाही सांगितले. 9व्या दिवशीच संध्याकाळी माझा हात पकडून ताई झोपाळ्यावर बसल्या होत्या. अचानक त्यांनी मला हाक मारली व सांगू लागल्या, सरला, मी चंद्रभागा सरदेसाई. आमचा सांगली इथे सरदेसाई वाडा आहे. वाड्यात मुलगा मंदार, सून सरिता व नातू राजू राहतात. मला इतका आनंद झाला की मी पळत जाऊन गुरुजींनाच बोलवलं. त्यांचं नाव चंद्रभागा व माझी ताई चंदाताई. गुरुजी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, सत्कार्याचं फळ लाभलं तुम्हाला. गुरुजींनी हॉटेल मालकाला बोलावलं. हॉटेल मालकाने जे सत्कार्य केलंय त्याचे फळ त्याला लाभले होते. छोट्या भावाने हॉटेलला मोठ्या लॉजिंग बोर्डिंग बनवण्याची परवानगी मिळाली होती. मुलगा, सून, नातू ताईंना घेऊन जाण्यासाठी आश्रमात आले. सगळेजण खूप खूप खुश होते. निघताना ताईंनी मला घट्ट मिठी मारली व मुलाला म्हणाल्या, ही तुझी सरला मावशी बर का. माझा नंबर घेतला व स्वतःचा नंबर दिला आणि ताई निघून गेल्या. ती रात्र मला झोपच लागेना. दुसऱ्या दिवशी मी पण निघणार होते. गुरुजींना नमस्कार केला. तेवढ्यात मुलगा व सून मला नेण्यास आले. त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी व समाधान एक वेगळेच झळकत होतं. सुनेनी नमस्कार करून एक कागद माझ्या हातावर ठेवला. मी तो वाचला तर तो सुनेच्या प्रेग्नन्सी टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्टचा कागद होता. मुलगा व सुनेनी म्हटलं, आई, ज्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही आश्रमात आलात ती इच्छा पूर्ण होणार. आनंदाने मी खूप भारावून गेले. पण तो कागद हातात असताना चंदाताईची एकदम खूप आठवण झाली. खूप आठवण झाली. सत्कार्याचे फळ गोड, आनंदाने जीवन फुलते. प्रेम, दया, सेवा भावाने प्रत्येक मन जुळते. सत्कर्म करणाऱ्यांच्या वाटेवर सुखाची फुले बहरतात. आनंद, उत्साह, समाधान आयुष्यभर सोबत राहतात.
म्हणून सत्कार्य करत राहा. जीवन सुंदर होत जाते. ईश्वर कृपेने प्रत्येक पाऊल यशाकडेच वळत जाते.